प्रशांत जेव्हा माझी मुलगी जेव्हा मला सांगते की गणित विषय मला बाबा फार अवघड जातो, मी तिला सांगतो चिंता करू नको, घरी पण जगता येतं, काही टेन्शन घेऊ नको. त्यामुळं सांगायचं तात्पर्य असं, कारण तुमच्या मला आता येलमामे साहेबांनी त्यांच्या भाषणात सांगितलं की हे महामंडळ 1971-72 पासून 76 पासून गणित विषय सोपा होईल यावर काम करतंय, आणि तरी तो सोपा झालेला नाही. आता ह्याचा दोष कोणाला द्यावा सांगा सर तुम्ही. त्यामुळे मला जेव्हा गणित विषयाच्या अधिवेशनाचं कार्यक्रमाला जायचंय असं इंद्रड सरांनी सांगितलं, तेव्हा मला फार आनंद झाला. मला आपला राग व्यक्त करण्यासाठी योग्य संधी मिळाली आहे. पण खरं सांगतो की माझे जे गणिताचे शिक्षक होते ते माझ्या आजही आयुष्यामध्ये लक्षात राहिलेले आहे. कारण एक तर विषय अवघड, त्याच्यात तो शिक्षक कसा शिकवतो याच्यावरच सगळं गणित अवलंबून असतं. आणि म्हणून आमचे जे शिक्षक होते, जे लहानपणी आम्हाला अवघड गोष्टी सोप्या करून शिकवायचे, किंवा त्याला आपण ज्याला आजच्या काळामध्ये म्हणतो की छोटे छोटे ट्रिक्स शिकून ज्यांनी आम्हाला कसं बसं गणितामध्ये पुढं नेलं, त्या शिक्षकांना कधीही माणूस विसरत नाही, ही देखील तेवढीच वस्तुस्थिती आहे. हा विषय अवघड आहे, हा विषय बोरिंग आहे, हा विषय किचकट आहे, हे किती सत्य असलं तरी या विषयापासून लांब राहू शकत नाही, हेही तितकंच सत्य आहे. अनेक लोक म्हणतात की इंजिनियर व्हायचं असेल तरच मॅथ्स घेतलं पाहिजे. ठीक आहे, इंजिनियर व्हायचं असेल तर मॅथ्स तुम्हाला थोडंसं ऍडव्हान्स ठेवावं लागतं. पण जीवनातला असं की ज्याच्यापासून गणित आणि विज्ञान हे दोन विषय लांब राहू शकतात, वीर सर, हे माझा अनुभव आहे. आज मला लहान लहान मुलं जेव्हा शाळेतले छोटे छोटे गणित करायला जेव्हा कॅल्क्युलेटर घेतात, तेव्हा मला अक्षरशः वाईट वाटतं. आज आपली डिपेंडन्सी त्या टेक्नॉलॉजीवर इतकी झालेली आहे की गणिताच्या शिक्षकाला जरी एखादा अवघड गुणाकार विचारला तर तो पहिला मोबाईल बाहेर काढतो आणि सहज सोप्या रीतीने आपल्याला ते उपलब्ध झाल्यामुळे आपल्या मेंदूमध्ये जे काय सेल असतील त्या गणिताचे, ते हळूहळू म्हणजे डेड सेल व्हायला लागलेले आहेत, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि म्हणून मी कायम सांगत असतो, माझी मुलगी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकते. इंटरनॅशनल स्कूलमध्ये हे जे शिक्षण तुम्ही लहानपणी घेतलं असेल, आणि आमच्या तर लहानपणी थोडं सुधारलं होतं, परंतु तुमच्या लहानपणी तर एकदमच म्हणजे वीर सरांच्या लहानपणी तर छडी घेऊनच शिक्षक आणि गुरुजी तुम्हाला गणित पाठ करून घेत असतील, पाढे पाठ करून घेत असतील. पण आताच्या शाळांमध्ये सर ही परिस्थिती राहिलेली नाही. आता पाठ करून घेणं, पाठांतर, ह्याच्या विरोधात अभ्यासाची पद्धत आता तयार झालेली आहे. आणि मग मी माझ्या मुलीला जेव्हा पाढे विचारतो, तिला काहीच पाढे पाठ नाही, ती 5वीला आहे, पण तिचे पाढेच पाठ नाही. ती म्हणते याची गरज नाही बाबा. म्हणलं बरं ठीक आहे. एक दिवस मी तिला तिच्या शिक्षकांशी अशाच गप्पा मारत असताना विचारलं, म्हणलं मॅडम आता हिचा मॅथ्सची तर मला जरा चिंता वाटायला लागली, काय करायला पाहिजे? ते म्हणले सर खरं सांगू का? म्हणलं सांगा. माझ्या मुलांना सुद्धा मी कन्व्हेन्शनल टीचरकडे पाठवलेलं आहे. कन्व्हेन्शनल टीचर म्हणजे तुमच्यासारखे जे
मराठी शाळेत किंवा म्हणजे अगदी SSC बोर्डाच्या शाळेमध्ये जे शिकवणारे जे शिक्षक आहेत त्यांच्याकडे पाठवतोय आणि त्यांच्याकडून मी माझ्या मुलाचं सुद्धा गणित सुधरून घेतलंय उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये. ही वस्तुस्थिती आहे. आज आपण CBSE कडे जातोय, इंटरनॅशनल बोर्डाकडे जातोय, नवीन नवीन बोर्डाकडे जातोय, स्पर्धा परीक्षांकडे जातोय, नीट JEE सगळे करतोय. पण जो बेसिक आपला जो ज्याला आपण फंडामेंटल जे म्हणतो तो पाया आपला जो आहे तो मजबूत होतोय की नाही याच्याकडे आपलं लक्ष नाही. आणि म्हणून आज मुलांची फार मोठी अवस्था झाली आहे. इंजिनिअरिंग झालेल्या मुलाला सुद्धा 4 प्रश्न जर तुम्ही विचारले तर त्याचे सुद्धा धाबे दणाणल्याशिवाय राहणार नाही, ही परिस्थिती आहे. आणि म्हणून आपलं महत्त्व हे शिक्षण पद्धतीमध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. गणिताचे शिक्षक हे अत्यंत महत्त्वाचे शिक्षक आहेत. किंबहुना मी तर म्हणेल की प्रत्येक विषयाचंच काही ना काही योगदान आपल्या संपूर्ण चरित्रावर होत असतं, व्यक्तिमत्वावर होत असतं. जसं चित्रकलाचा प्रभाव आपल्या जीवनावर होत असतो, जसा क्रीडाचा प्रभाव होत असतो, तसा गणिताचाही होत असतो, विज्ञानाचाही होत असतो. मुलांना आणि विद्यार्थ्यांना विज्ञानवादी करण्याच्या दृष्टीने या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आपण कायम कौतुकाने सांगतो की शून्याचा शोध आपण लावलेला आहे आणि त्या शून्याच्या शोधामुळे आजही गणितामध्ये भारताचं नाव हे कायम अग्रेसर घेतलं जातं. अनेक लोकांनी कंपन्या चालू केल्या. अमेरिकेमधल्या सगळ्या कंपन्या मोठ्या मोठ्या अब्ज रुपये करोडो रुपयाचे उलाढाली असलेल्या कंपन्या आहेत. पण त्याच्यामध्ये काम करणारे इंजिनियर जे आहेत ते सगळे भारतीय आहेत. आणि ते भारतीय यासाठी आहेत कारण त्यांचं गणित पक्क होतं, म्हणून त्यांचं क्रिटिकल थिंकिंग नावाचा जो प्रकार आता सगळ्यात आलेला आहे तो क्रिटिकल थिंकिंग प्रकार त्याचा अत्यंत मजबूत झालेला आहे. कारण त्याला लहानपणापासून गणित सोडवण्याची जी सवय लागलेली आहे, त्याच्यातून त्याचा विचार करण्याची जी पद्धत त्याच्या मेंदूला लागली, त्याच्यातून खऱ्या अर्थाने ते मुलं आज सॉफ्टवेअरमधले जे कॉम्प्लेक्स गोष्टी असतात, ज्या एकदम किचकट गोष्टी असतात त्या सुद्धा ते सहजरित्या सोडू शकतात. आणि म्हणून त्या लोकांना नोकरी मिळते आहे. त्यांना काही इंजिनियर, कॉम्प्युटर इंजिनियर म्हणून नोकरी मिळत नाही. कॉम्प्युटर इंजिनियर तर जगात सगळीकडे तयार होत आहे, मग भारतातलेच का बरं जात आहेत? कारण आपल्याकडं लहानपणापासून आपण त्या पद्धतीचा जोर आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये दिला, म्हणून ते जात आहे. आपण व्यावसायिक शिक्षणाचा जोर दिला नाही, म्हणून कंपन्यांचे मालक आपण नाही झालो. परंतु क्रिटिकल थिंकिंग कशी करायची ह्याचं शिक्षण दिल्यामुळं जे प्रश्न सोडवण्याची, जे सोल्युशन शोधवण्याची जी गरज होती ती आपण करू लागलो. आणि त्याच्यामुळे आज आपण जगाच्या पाठीवर अत्यंत पुढे गेलेलो आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून तुमच्या सगळ्यांना मी आजच्या या तुमच्या अधिवेशनाच्या निमित्ताने सगळ्यांना अभिवादन करतो. तुम्हाला तुमचं फार मोठं योगदान शिक्षण पद्धतीमध्ये आजच्या आहे, त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो. खूप लोकांना इथं पुरस्कार दिलेले आहेत, आदर्श शिक्षकाचे दिलेले आहेत. तुमच्या सगळ्यांचं देखील अभिनंदन या निमित्ताने मी करतो. इकरट सर, आपण खरं आहे की सध्याची जी शिक्षण पद्धती आहे ती अतिशय अडचणीतमधून चाललेली येलवामे साहेब. आता इथं बसलेल्या सगळ्या शिक्षकांना माहिती, वीर सर तर त्याचं नेतृत्व करत होते TDF संघटनेचं, त्यांना माहिती आहे. देशमुख सर तर रोजच उपसंचालक, संचालक, आयुक्त त्यांचे पायऱ्या झिजून तुमचे बुट हे झाले, अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. आणि ही जी शिक्षण पद्धती चुकीच्या दिशेला चालू झालेली आहे. छोट्या छोट्या गोष्टींच्या अधिकारांसाठी देखील शिक्षण व्यवस्थेमधल्या प्रत्येकाला, त्याच्यामध्ये काय फक्त शिक्षक आहे असं मी मानणार नाही, त्याच्यामध्ये संस्थाचालक आहेत, शिक्षक आहेत, विद्यार्थी आहेत, पालक आहेत, समाज आहे, कोणीच खुश नाही अशा पद्धतीची परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. आणि म्हणून खरं तर शिक्षकांचे फार प्रश्न हे प्रलंबित राहिलेले आहेत. मला आपण मगाशी सांगितलं की उन्हाचं, मी तुम्हाला बोललो एवढ्या उन्हाळ्यात तुम्ही हे अधिवेशन ठेवलं, ठीक आहे, तुम्हाला सुट्ट्या असतात म्हणून ते उन्हाळ्यातच असतात आपले अधिवेशन, पण यावेळेसचा उन्हाळा जरा जास्त आहे.
नाशिकमध्ये एवढं गरम कधी होत नव्हतं. आज आपण पाहतो की मुंबईसारख्या ठिकाणी सुद्धा 45-46 डिग्रीपर्यंतचं तापमान झालेलं आहे. या उन्हाच्या परिस्थितीमध्ये देखील आपण सर्वजण या ठिकाणी आलेले आहेत, त्याबद्दल देखील आपण सगळ्यांचं अभिनंदन या निमित्ताने करतो. आणि दुसरं कारण सर, तुम्ही मला जे सांगितलं की आज संख्या थोडीशी कमी का झाली, कारण ते म्हणले जनगणनेचा कार्यक्रम आल्यामुळं कमी झाली. अधिवेशनाची संख्या कमी झाली तर एक वेळ मी मान्य करेल, पण वर्गात शिकवायलाच जर शिक्षक राहिलेले नसतील आणि ते जर जनगणना करत असतील, किंवा अगदी नाशिकमध्ये तर भटके कुत्रे मोजण्याचं काम देखील शिक्षकांना दिलं होतं, म्हणजे आता असं कोणतंच काम राहिलेलं नाही का जे शिक्षकांनी करायचं राहिलेलं आहे. हे सगळे कामं जे आहेत ते शिक्षकांना दिले गेले. हे सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट जर आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये कोणती असेल तर या 7 लाख शिक्षकांना ज्या महाराष्ट्रातल्या तुम्ही असं समजतात की आम्ही ह्यांना पगार दिला म्हणजे आम्ही यांच्याकडून काही करून घेऊ शकतो, अशा समज खऱ्या अर्थाने तयार झालेला आहे. आपल्याकडं देखील एखादा व्यक्ती काम करत असतो, आपल्या घरी शेतात कुठंतरी काम करत असतो. आपला उद्देश कायम डोक्यात एकच विचार असतो, याला आपण जितका पगार देतोय त्याच्या 4 पट काम काढून घ्या, एवढाच विचार असतो. दुर्दैवाने सरकार शिक्षणाच्या बाबतीत पण तोच विचार करतंय, फक्त काढून घेण्याच्या बाबतीमध्ये क्वालिटी ऑफ एज्युकेशन पेक्षा बाकीच्या गोष्टी कशा करता येतील याच्याकडे सरकारचा जास्त जोर आहे. म्हणून मुलं पुढे जात आहेत की नाही याच्याकडे सरकारचं लक्ष नाही. मात्र माझा शिक्षक जर रिकामा बसलाय तर तातडीने त्याला दुसरं काम द्या, लगेच कुठंतरी जुंपून टाका, अशा पद्धतीची परिस्थिती खऱ्या अर्थाने निर्माण झालेली आहे. आणि त्याच्यामुळं महाराष्ट्राची आणि आपल्या देशाची शिक्षण पद्धती ही देशोघडीला लागलेली आहे असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. आजही जगातल्या कोणत्याच पहिल्या 100 विद्यापीठामध्ये भारतातलं एकही विद्यापीठ नाही. जगातल्या टॉपच्या 100 युनिव्हर्सिटीज मध्ये भारतातली एक पण विद्यापीठ नाही. हे कशाचं प्रतीक आहे? हे याचं प्रतीक आहे की आपण शिक्षणाकडे लक्ष देत नाही. आपण फक्त फॅक्टरी तयार केलेली आहे, डॉक्टर तयार करायचे, इंजिनियर तयार करायचे. मला तुम्हाला अतिशय विनम्रपणे सांगायचे, तुम्ही गणिताचे शिक्षक आहात, तुमच्याकडे जेई वगैरे ट्रिप जेईचे सगळे विद्यार्थी IIT VIT वगैरे होण्यासाठी येत असतील. आज आपल्या देशाला एवढ्या इंजिनियर आणि डॉक्टरांची गरज नाही, हे मला तुम्हाला अतिशय विनम्रपणे सांगायचं आहे. एवढे क्लासेस, काल नीटचा घोटाळा झाला, किती विद्यार्थी बसले होते? 23-24 लाख. जागा किती? 2 लाख. बसले किती? 24 लाख. आणि काय करणार एवढे डॉक्टर? WHO सांगितलंय की 1000 पॉप्युलेशनच्या मागं, 1000 लोकांच्या मागं एक डॉक्टर असला पाहिजे. भारतामध्ये हा आकडा आजच 800च्या मागे एक डॉक्टर झालेला आहे. 800च्या मागे एक डॉक्टर आहे. आणि जेव्हा हे डॉक्टर होऊन बाहेर पडतील बाकीचे, तोपर्यंत हा 600-700 पर्यंत आकडा आलेला असेल. आजही खऱ्या अर्थाने डॉक्टरांची आवश्यकता नाही. डॉक्टरांची आवश्यकता आहे, ती कुठं आहे? ग्रामीण भागामध्ये आहे. कारण ग्रामीण भागात आजही वैद्यकीय अवस्था अत्यंत वाईट आहे. तिथं कोणी सुविधा द्यायला जात नाही. कारण प्रत्येक डॉक्टरला शहरामध्ये जायचं आहे. त्याला शिकला, पोस्ट ग्रॅज्युएट झाला की त्याला शहरामध्ये जायचं आहे. आणि या सगळ्या परिस्थितीमुळं डॉक्टरांची जशी परिस्थिती आहे तशीच इंजिनियरची परिस्थिती आहे. माझ्याकडे किमान रोज 50 मुलं तरी नोकरी मागायला येतात. त्याच्यातले आज 70% लोक इंजिनियर असतात आणि त्याच्यातले 90% IT, कम्प्युटर, ENTC, सेल्स ब्रँचेसचे असतात. आणि आता जे नवीन नवीन फॅन्सी नावं दिलेत, AI, अमुक धमुक, हे जे नावं आहेत, ह्या असेच इंजिनिअरिंग झालेले मुलं हे नोकरी मागण्यासाठी माझ्याकडं आज सातत्याने येत आहेत. आणि कंपन्या फ्रेशर मुलांना नोकऱ्या द्यायला तयार नाही. त्यांना एक्सपिरियन्स लोक पाहिजे. एक्सपिरियन्स घेण्यासाठी यांना संधी नाही. ही परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. आपल्या विद्यार्थ्यांना आपण गणित शिकवत असताना किंवा कोणताही विषय शिकवत असताना समाजामध्ये नेमकी कशाची गरज आहे हे देखील तुम्ही थोडंसं त्यांना समजून सांगितलं पाहिजे. काय आज गरज आहे? आज सायंटिस्टची गरज आहे. सायन्समधून तुम्ही बाकीच्या गोष्टी करू शकता, मॅथ्समधून तुम्ही बाकीच्या गोष्टी करू शकता. इंजिनियरच झालं पाहिजे हा आग्रह कशासाठी, हा देखील आपण सगळ्यांनी विचार खरं तर केला पाहिजे आणि त्या दृष्टीने देखील आपण काम करणं गरजेचं आहे. मला सर माहिती आहे की
हे राज्यस्तरीय अधिवेशन आहे. राज्याच्या अनेक भागातून इथं पदाधिकारी आलेले आहेत. अनेक प्रश्न आज आपल्याला भेडसावत आहेत. प्रचंड मोठ्या अडचणींमधून शिक्षण व्यवस्था आज चाललेली आहे. मी तुम्हाला एवढंच सांगतो की आजही दुपारी नाशिक विभागाच्या सगळ्या शिक्षक संघटनांची बैठक आम्ही ठेवलेली आहे विचार विनिमय करण्यासाठी. 21 तारखेला आम्ही आयुक्तांकडे बैठक ठेवलेली आहे आणि 25 तारखेपासून तर प्रश्न मिटले नाही तर आंदोलन करण्याची देखील आम्ही घोषणा त्या ठिकाणी केलेली आहे. कारण हे प्रश्न संपत नाही, हे प्रश्न मिटत नाही. ही देखील आजपर्यंतचा आता माझा अनुभव, नवीन नवीन प्रश्न निर्माण करण्याचं काम चाललेलं आहे. पण शिक्षण विभाग इतका गमतीचा विषय झालेला आहे. मी परवा अधिकाऱ्यांना सांगितलं की शालेय शिक्षण विभाग म्हणजे जोक झालेला आहे. आता आमच्या जिल्ह्यात एक असा किस्सा झालाय आपल्या जिल्ह्यात सर की 22 चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे पगार बंद केलेले आहेत. 22 नॉन टीचिंगच्या लोकांचे, मग क्लेरिकल असतील, शिपाई असेल, यांचे पगार अचानक 2 महिन्यापासून बंद केले. का बंद केले? कारण नोकरीला ज्यावेळेस ते लागले त्यावेळेस त्यांचं वय 18 नव्हतं. हे शासनाच्या आज लक्षात आलेलं आहे. नोकरीला कधी लागले? 30 वर्ष आधी लागले. 30 वर्ष शासनाने यांना पगार दिला, मान्यता दिल्या, त्यांचे ते काय तुमचे वरिष्ठ श्रेणी 12, 24 सगळं लागू केलं. तोपर्यंत काही लक्षात आलं नाही आणि आज शासनाच्या लक्षात आलं की हे 30 वर्षापूर्वी जे नोकरी लागले त्यांचं वय तेव्हा 18 नव्हतं, ते 17च होतं. आता याला काय काय म्हणायचं? असा हा सगळा कारभार आता चालू आहे. परंतु तुम्ही चिंता करू नका सर, आमच्यासारखे लोकप्रतिनिधी तुमच्या सोबत आहेत. आम्ही निश्चितपणाने तुमचा आवाज बनून जिथं जिथं गरज आहे तिथे तिथे आम्ही तुमच्या सोबत उभे राहू. तुम्ही आम्हाला जेव्हा जेव्हा सांगाल तेव्हा तेव्हा तुमच्याकडे येऊन तुमचे सगळे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न निश्चितपणाने आपण करूया. पुन्हा एकदा आपण मला या अवघड विषयाच्या कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल तुमचं आभार मानतो. इथे अनेक मंडळी आलेले आहेत. आता सगळ्यांचा नामोल्लेख मी करत नाही. सत्र सुद्धा अतिशय चांगले ठेवलेले आहेत. AI वर सत्र आहे. त्याचबरोबर वाईवरून नागेश मोने सर येणार आहेत. उत्तरित काही अनुत्तरित असे विषयावर, म्हणजे प्रधान कुलकर्णी सरांनी गणितावर बोलू काही, असे म्हणजे विषय सोपे ठेवले तुम्ही. गणितातील जादू शोधणे. आता यांना जर माझ्या लहानपणी तुम्हाला भेटवता आलं असतं तर बरं झालं असतं. हे उशिरा भेटतायत मला आता, मी पुढे गेल्या. कारण गणितातली जादू शोधताच आमची शाळा संपली. त्यामुळं हे सर्वजण आपण आलात, म्हणजे नांदेडवरून आपण आले, सगळ्याच भागातून आपण लोक, पुण्यावरून, मुंबईवरून, गोंदियावरून, रायगडवरून, ठाण्यावरून, जळगाववरून, कोल्हापूर, फलटण, अनेक लोक या ठिकाणी आले. तुमचं सगळ्यांचं मी या नाशिकच्या पवित्र भूमीमध्ये स्वागत करतो. नाशिक विभागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आपल्या हातून शिक्षणाचं, ज्ञानार्जनाचं चांगलं काम होत राहो. तुमचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही खंबीर आहोत. तुम्ही त्या प्रश्नांची चिंता करू नका. तुम्ही तुमच्या कामावर या ठिकाणी लक्ष ठेवा. जी काय गरज असेल, जेव्हा जेव्हा गरज असेल तेव्हा तेव्हा तुम्ही मला सांगा. असंच या निमित्ताने आपल्या सगळ्यांना आवाहन करतो आणि थांबतो. धन्यवाद.